इंट्रोडक्शनमध्ये की पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोल्हापुराचा एक आक्रमक चेहरा म्हणून कायम तुमच्याकडे पाहिलं जातं. तर ही जी आक्रमकता आहे ती कशी आली? म्हणजे शिवसेना ही आक्रमक आहेच, तर त्या काळात बाळासाहेबांकडून काही बाळकडू मिळालेलं होतं का एक? आणि नाना पाटेकरांचा किती प्रभाव होता या सगळ्या जडणघडणीमध्ये? नाना पाटेकरांचं ते पिक्चर एक कारण होतं, पण शिवसेना प्रमुखांचा पुरा पगडा माझ्यावर होता. खरं म्हणजे आपण ज्याचा उल्लेख केला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि मी त्याच्या पुढेही जाऊन म्हणेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी कोल्हापूरचं नाव निघतं त्यावेळी कोल्हापूर आणि राजेश क्षीरसागर शिवसेना एक समीकरण झालेलं आहे, त्याचा देखील मला अत्यंत अभिमान वाटतो. माझ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये मी कधीही चुकीचं वागलो नाही किंवा पक्षाच्या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नाही. आक्रमकता तर माझ्या ती रक्तातच आहे, कारण मी आक्रमक ज्यावेळी होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं काहीतरी चीड आलेली असती, मग ती आंदोलनात्मक रूपात असेल, इतर काही माध्यमातून असेल. अनेक वेळेला आता टोल कोल्हापूरवर लादला गेला, अंतर्गत रस्त्यासाठी अशा एवढ्या मोठ्या पद्धतीनं कोल्हापूरवासियांच्यावर टोल लादल्यावर मी ते आंदोलन तयार केलं. आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की काही वेळा आक्रमकता ही पाहिजेच. आपल्या लोकांना आपल्याला न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला आक्रमक व्हावं लागतं. शहराकडे येणारे आटीच्या आटी टोल मी एका दिवशी जाळले होते आणि खऱ्या अर्थानं सरकारला भाग पाडलं होतं त्यावेळी की हे टोल बंद करण्यासाठी. यासारखे अनेक विषय आहेत. मग पाणीपट्टी वाढीचा असेल, घरपाळा वाढीचं आंदोलन असेल, अनेक गुन्हे माझ्यावर होते. गुन्हे याचा अर्थ राजकीय गुन्हे जवळपास 70-80 गुन्हे, आणि त्यातले 50 ते 60 गुन्हे मी आमदार असताना जनतेसाठी मी स्वीकारलेले गुन्हे होते. आणि काही वेळेला बघा, अधिकारी प्रशासन यांना इतर गोष्टीचं काही देणं घेणं नव्हतं, पण लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते की आपल्या लोकांना जर त्रास होत असेल तर त्या ठिकाणी आक्रमकता त्या ठिकाणी दाखवली पाहिजे, आणि अशा पद्धतीने मी आक्रमक होतो.